लाल तोंडाच्या माकडांनी कसा विध्वंस केलाय बघा। अर्ध परिपक्व सुपाऱ्या सगळ्या चुकून खाली टाकल्या आहेत। प्रचंड नुकसान। ह्या सुपाऱ्या जरी वाळवल्या आम्ही तरी त्या परिपक्वमध्ये मोडणार नाही आणि त्या शेवटी खोका या स्वरूपात सेकंड क्वालिटी म्हणून आपल्याला विकावं लागेल। ही दुरावस्था जी काय चालली आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्याच्यावरती काय कारवाई करतंय, नाईलाज झालाय आमचा। सगळीकडे अशा स्वरूपात परिपक्व अर्ध परिपक्व अवस्थेतल्या सुपाऱ्या टाकल्या आहेत। केवढं प्रचंड नुकसान आहे। आता कसं मी ह्याच्यात सर्वाइव्ह करायचं तेच समजत नाहीये। की बिकट अवस्था करून टाकली आहे ह्या माकडांनी। परिपक्व होण्याच्या अगोदरच ह्या सगळ्या सुपाऱ्या अशा पद्धतीत खाऊन टाकल्यात सगळीकडे। हे संपूर्ण काय कुठे म्हणून आवर घालायचा ह्या वन्य प्राण्यांना तेच समजत नाहीये। इतकी दैन्यावस्था कोकणातल्या शेतकऱ्यांची होते, पण ह्याच्यावरती कुठेच काही निर्णय होत नाहीये। मधल्या काळात फॉरेस्ट डिपार्टमेंट माकडं पकडण्याची मोहीम राबवतंय असं समजलेलं, पण जिथे प्रसिद्धी मिळते तिथे ती मोहीम राबवली जाते आहे आणि त्याच्यातनं प्रत्यक्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समोर जी बिकट अवस्था आहे त्याच्यावर मात्र कुठेच कोण लक्ष देत नाही। फार दैन्यावस्था आहे। मुद्दाम मी व्हिडिओ शेअर करतोय। कुठेतरी याच्यावरती आपण सामुदायिक आवाज उठवणं गरजेचं आहे। मी अभिलाष देसाई, मुक्काम पोस्ट तांबुळी, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग।